नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत उपवासाची इडली. तर त्यासाठी बघा आपण 1 कप बगर घेतलेली आहे आणि हा 1/4 कप आपण साबुदाणा घेतलेला आहे. तर आता हे व्यवस्थित धुवून घेऊ आपण छान. तर अशा प्रकारे छान 2 पाण्याने धुवून घेऊ आपण. तर इथे आपण बगर आणि साबुदाणा धुवून घेतलेला आहे छान 2 पाण्याने. आणि आता आपण यांना भिजत घालणार आहोत. बगर आणि साबुदाण्याला छान 2 तास आपण भिजत घालणार आहोत. आणि याचबरोबर आपल्याला उपवासाची चटणीसुद्धा करायची आहे आपल्या इडलीबरोबर. तर आता हे झाकून ठेवू आपण 2 तासासाठी. तर बघा इथे आपलं बगर आणि साबुदाणा छान भिजलेला आहे. आता आपण याची तर आता हे आपण छान वाटून घेणार आहोत मिक्सरला. तर आता हे मिक्सर जारमध्ये घालू आपण. आणि यामध्ये आपण दही घालणार आहोत. तर इथे आपण हे साधारण 2 चमचे आपण दही घातलेलं आहे. तर आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ आपण. तर बघा अशा प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेतलेलं आहे. आता आपण त्या बाउलमध्ये काढू. तर हे बघा. आणि आता या बॅटरमध्ये आपण मीठ घालणार आहोत चवीनुसार. मिक्स करून घेऊ. तुम्हाला इथे जर घालायचं असलं तुम्ही उपवासाचं जे शेंदा मीठ असतं त्याचा वापर करू शकता. इथे रेग्युलर मिठाचाच वापर केलेला आहे आपला. छान असं मिक्स करून घेऊ. आणि आता हे झाकून ठेवू आपण 1-10 मिनटासाठी. आणि आता आपण इडलीबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेणार आहोत आपली उपवासाची चटणी. तर त्यासाठी बघा आपण हे मिरच्या घेतलेल्या आहेत, बारीक मिरच्या घेतलेल्या आहे 2 आणि 1 मोठी मिरची घेतलेली आहे आपण. आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे, शेंगदाणे घेतलेले आहे आणि हे थोडंसं खोबरं घेतलेलं आहे आपण. कढीपत्ता घालणार आहे आणि मीठ घालू आपण चवीनुसार. तुम्हाला कोथिंबीर खात असाल तुम्ही उपवासाला तर कोथिंबीर घालू शकता. तर आता आपण चटणी तयार करून घेऊ. तर अशा प्रकारे आपण चटणी तयार करून घेतलेली आहे. तर आता एक काढून घेऊ आपण त्या बाउलमध्ये. तर इथे आपली चटणी बघा काढून घेतलेली आहे मी बाउलमध्ये. आता तडका देऊन घेऊ आपण. थोडंसं तेल घालू आपण. तर इथे तेल तापलेलं आहे. जिरं घालू आपण आणि कढीपत्ता. आता हा तडका. तर या चटणीमध्ये तुम्ही लिंबाचा रस घालू शकता तुम्हाला जर आवडत असलं तर. छान लागते चटणी लिंबाचा रस घातल्याने. तर आता आपली चटणी तर झालेली आहे. आता आपण हे इडलीचं बॅटर एक वेळा पुन्हा हलवून घेऊ व्यवस्थित. आपले जे आपण इडली पात्र घेतलेलं आहे त्याला थोडंसं आपण तेल लावून घेणार आहोत. आणि ओलं असतानाच थोडंसं तेल लावा म्हणजे आपल्याला अगदी लवकर लागतं आणि तेल कमीसुद्धा लागतं. म्हणून आपल्याला असं थोडंसं ओलं असतानाच तेल चोळून घ्यायचं आहे. आणि गॅसवरती आपण कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे. ते गरम झालेलं आहे. आपल्याला इडली वाफवून घ्यायची आहे त्यामध्ये. तर या बॅटरमध्ये आपल्याला थोडासा सोडा घालायचा आहे. तर इथे आपण हा सोडा घातलेला आहे आणि आता फेटून घेऊ. इथे तुम्ही इनोसुद्धा घालू शकता. तर आता आपण इडली पात्रामध्ये हे बॅटर घालून घेणार आहोत. तर असं सर्व इडली पात्रामध्ये आपण हे बॅटर घालणार आहोत. तर अशा प्रकारे बघा आपण बॅटर
इडली पात्रामध्ये घातलेलं आहे आणि आता आपण हे कुकरमध्ये ठेवणार आहोत. याचं झाकण लावू, शिटी काढून घ्यायची आपल्याला आणि इथे आता आपल्याला छान 15 मिनटं वाफवून घ्यायच्या इडली आपल्या. तर इथे 15 मिनटं झालेले आहे. आपण आता कुकर बंद करू, म्हणजे गॅस बंद करू. तर इथे आपण इडली पात्र काढलेलं आहे कुकरमधून. आता थंड होऊ देऊ आपण. तर इथे आहे इडल्या आपण काढून घेणार आहोत. थंड झालेले आहेत. अशा प्रकारे. तर हे बघा, अशा छान जाळीदार आपल्या इडल्या तयार झालेल्या आहे. सर्व इडल्या आपण काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व इडल्या आपण काढून घेतलेल्या आहे. तर उपवास म्हटला म्हणजे आपल्याला आधी आठवतो साबुदाणा. पण साबुदाण्याने काय होतं, आपल्याला होतो त्रास. त्या साबुदाण्याच्या ऐवजी अशा प्रकारे आपण झटपट अशा या इडल्या भगर आणि साबुदाण्यापासून इडली बनवू शकतो. उपवासाची इडली आपली इथे तयार झालेली आहे आणि आपली ही उपवासाची चटणी. तर अशा प्रकारे आपल्या इडल्या, उपवासाच्या इडल्या आणि चटणी तयार झालेली आहे खाण्यासाठी. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा आता पुढे आपले बघा जवळच आषाढी एकादशी आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.